महाराष्ट्र राज्यसभेच्या 7 जागांसाठी भाजपच्या 4 उमेदवारी जागा आज जाहीर झाल्यात आणि यामध्ये भाजपनं आपलं नेहमीचं विशेष सोशल इंजिनिअरिंग मॉडेल राबवत नवीन संधी दिलेली आहे। मायाताई इवनाते आपल्यासोबत आहेत। ताई, सर्वात आधी आपलं अभिनंदन। जसा मी उल्लेख केला, भाजपचं सोशल इंजिनिअरिंग एक वेगळी संधी परत एकदा आपल्या समाजाला आणि खास करून राज्यसभेची उमेदवारी कसं बघता याकडे? खरं म्हणजे तर मी विचारही नव्हता केला आणि मी खूप सामान्य घरची महिला आहे आणि एक आदिवासी महिला आणि मी म्हणजे काय किती धन्यवाद करू पक्षाचं। पक्षाने इतके मोठ्या मोठ्या जबाबदारी या पहिले पण दिलेल्या आहेत। मी माननीय आमचे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, आमचे अमित शहा साहेब आणि राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवल साहेबांना धन्यवाद मानते। सर्वच राष्ट्रीय पातळीवरचे आमचे श्रेष्ठ जेवढे पदाधिकारी आहेत त्यांचा सगळ्यांचा मनापासून धन्यवाद मानते। सोबतच महाराष्ट्राचे आमचे नेते माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी त्यांचं मनापासून आभार मानते। आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, आमचे भाऊ, आमचे मंत्री, आदिवासी मंत्री आणि आमच्या महाराष्ट्राचे जेवढेही पदाधिकारी आहे, लाखो संख्येने बूथपासनं तर मोठ्या मोठ्या पदावर जे बसलेले आहे महाराष्ट्रातले सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, सगळ्यांचा मनापासून धन्यवाद करते ना, आभार मानते। खरं म्हणजे तर मी विचारही सुद्धा नव्हता केला की एवढी मोठी जबाबदारी आम्हाला भेटेल आणि जसं काल मला माहीत पडलं आणि आज माझं नाव पक्षाने सुचवलेलं आहे। नक्कीच ज्या विश्वासाने पक्षाने माझ्यावरती जबाबदारी दिलेली आहे, मी खरं उतरण्याचा प्रयत्न करीन, कारण की आजवरी जे जे जबाबदारी त्या पक्षाने दिली आहे मी जबाबदारीनं त्याला पूर्ण केलेलं आहे। ताई, आज ज्यावेळेस हे खरं तुमचं नाव जाहीर झालं ना, तुमचा एक फोटो सगळीकडे व्हायरल होतोय आणि तो आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबतचा। महिला राष्ट्रपती म्हणजे आदिवासी समाजातनं महिला राष्ट्रपती, ती आता त्याच समाजातनं राज्यसभेचा उमेदवार, ही दोन लिंक कशी? कारण तोच फोटो सगळीकडे फिरतो। हे फक्त भारतीय जनता पार्टीच करू शकते आणि ते करून दाखवलं। ज्यावेळेस आमच्या राष्ट्रपती द्रौपदीताई मुर्मू जेव्हा राष्ट्रपतीसाठी निवडण्यात आला, त्यावेळेस आमच्या समाजामध्ये इतका हर्ष उल्हास होता आणि आम्हाला इतका आनंद झाला की माननीय प्रधानमंत्री साहेबांनी त्यांना राष्ट्रपती कधी विचारही नाही केला असेल आणि त्याचप्रकारे आज महाराष्ट्रातून मला राज्यसभेत पाठवलेलं आहे। तर याबद्दल मी माझ्या जेही भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, आपल्या प्रदेशाचे मान्य देवेंद्रजी आहेत, मान्य आमचे प्रदेश अध्यक्ष आहे रवींद्रजी आहेत, आमचे गडकरी साहेब आहेत, आमचे सर्व प्रदेशाचे सर्व नेता लोकांचे मी सगळ्यांचा मी आभार मानते। आजची जी 4 नावं आली त्यात पण मी जसं उल्लेख केला होता की सोशल इंजिनिअरिंग कायम दिसतंय। भाजप हा एकमेव पक्ष आहे संदर्भ पाहतोय, काय नेमकी प्रतिक्रिया विदर्भातनं अजून एक राज्यसभेवर? तर आपल्याला सर्वांना माहीत आहे की विदर्भातून आमच्या मायाताई इवनाते एक आमच्या गोंड परिवार त्या विदर्भामध्ये जास्त आहे। त्यामुळे एक सोशल इंजिनिअरिंग म्हणून भारतीय जनता पार्टीनं अशा पद्धतीनं खूप मोठा विचारपूर्वक करून एक चांगला उमेदवार, कारण त्या महापौर होत्या, ट्रायबल आयोगच्या सदस्य होत्या आणि गेल्या काही 30 वर्षापासून ते पार्टीचं काम करत होते। ज्या पद्धतीनं देशाचे मुर्मू मॅडमला राष्ट्रपती आदिवासी बनवलं, महाराष्ट्रात कधीही असं झाला नव्हता की MLC किंवा राज्यसभा आदिवासीला भारतीय जनता पार्टी। पण मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो की आणि रवींद्रजी चव्हाण यांना खूप खूप अभिनंदन करतो की खऱ्या आदिवासीला, तेही आमच्या महिला यांना राज्यसभेचा उमेदवार दिला। म्हणून मी आदिवासी ST मोर्चाचा राज्याचा अध्यक्ष, मी सुद्धा 10 वर्ष आमदार होतो। आता पार्टीनं मला राज्याचं आदिवासी मोर्चाचं अध्यक्षपद दिला, म्हणून आदिवासी मोर्चातर्फे तमाम केंद्रीय नेतृत्व, राज्याचे नेतृत्व यांना मी खूप खूप अभिनंदन करतो। एक खऱ्या आदिवासीला, खऱ्या आदिवासी महिलांना न्याय दिला त्याबद्दल खूप खूप। आदिवासी मंत्री अशोक उईके आपल्यासोबत आहेत। मी जसं उल्लेख केला, आदिवासी विभागानं ज्या ज्या पद्धतीनं कामकाज केलं आहे, राज्यातला आदिवासी ज्या पद्धतीनं भाजपनं ताकदीनं बांधला आहे, त्याचंच हे फलित म्हणायचं? निश्चित आदिवासी समाजाला न्याय मिळाला
आणि आदिवासी समाजाला न्याय देणारा कोणता पक्ष येईल तो भारतीय जनता पार्टी आहे. भारतीय जनता पार्टी व्यतिरिक्त कोणीही न्याय देऊ शकत नाही. राज्यसभेसारखे उमेदवारी राज्यसभेचा सदस्य जेव्हा भारतीय जनता बनवू शकते. आजपर्यंत इतिहासामध्ये आदिवासी महिलेला, आदिवासी माणसाला राज्यसभेत महाराष्ट्रानं इतर पक्षांना पाठवलं का? हे परिवर्तन आणि बदल कोण घडवू शकते? आदिवासी समाजाला न्याय कोण देऊ शकेल? भारतीय जनता पार्टी. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ आदरणीय रवींद्रजी चव्हाण आणि भारतीय जनता पार्टीचं केंद्रीय नेतृत्व हे भारतीय जनता पार्टीचं मध्ये बदल घडू शकते. हे सुरुवात आहे. तुम्ही आदिवासी मंत्री आहेत. मला एक थोडा जुना एक विषय बोलायचा आहे. जसं ताईंना कालच कळलं, अशोक उईकेंना तरी माहीत होतं का ते मंत्री होणार आहेत? ते भाजपनं देखील असाच धक्का दिला? नाही, मलाही माहीत नव्हतं. वेळेवर सांगितलं. त्यामुळे भारतीय जनता पार्टी शेवटच्या माणसाले आणि प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्त्याला शोधून भारतीय जनता पार्टी त्याला उमेदवार देऊन त्याला प्रमोट करतात. जसं त्यांनी हसणारा मी एक उल्लेख करेल की आवर्जून अशोक उईके वारंवार पक्षाचं काम करत असताना आदिवासी खातं आणि तेही कॅबिनेट दर्जाचं पद उईके असतील, स्वतः ताईंना ज्यांना राज्यसभेत उमेदवारी मिळाले, यासोबतच थेट राष्ट्रपतीपासून ते राज्यसभेपर्यंत महिला, त्यातली त्यात आदिवासी महिलांना नेतृत्व देणं हे भाजपनं करून दाखवले, असंच सगळे राजकीय नेते सांगतायत.